इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान पाठ 3 विलग करूया घटक स्वाध्याय प्रश्न पहिला आहे योग्य पर्याय निवडा. 1. चुंबकीय विलगीकरणामध्ये डॅश याचा वापर केला जातो. पर्याय अ. घनतेतील फरक, ब. आकारातील फरक, क. चुंबकीय गुणधर्म, ड. विरघळण्याचा गुणधर्म. उत्तर आहे क. चुंबकीय गुणधर्म. 2. गव्हातील बारीक खडे वेगळे करण्यासाठी डॅश पद्धत उपयुक्त ठरते. पर्याय अ. उपनणे, ब. गाळणे, क. बाष्पीभवन, ड. चाळणे. उत्तर ड. चाळणे. 3. पाण्यात विरघळलेली तुरटी पुढीलपैकी डॅश पद्धतीने वेगळी करता येते. पर्याय अ. बाष्पीभवन, ब. अवसादन, क. गाळणे, ड. चाळणे. उत्तर आहे अ. बाष्पीभवन. 4. दुधामध्ये पाणी मिसळले आहे अशी शंका आहे. त्यातील दूध आणि पाणी वेगळे करणे डॅश पद्धतीने शक्य होईल. पर्याय अ. गाळणे, ब. बाष्पीभवन, क. अवसादन व निवळणे, ड. यापैकी कोणत्याही पद्धतीने शक्य नाही. उत्तर असेल ड. यापैकी कोणत्याही पद्धतीने शक्य नाही. 2. सत्य की असत्य ते ठरवा. असत्य असेल तर कारण लिहा. 1. द्रवामध्ये न विरघळलेले पदार्थ वेगळे करण्यासाठी गाळणे ही पद्धत वापरली जाते. सत्य. 2. चुंबकीय गुणधर्माचा वापर करून कचऱ्यातून सर्व धातू वेगळे करता येतात. असत्य. कारण फक्त चुंबकाकडे आकर्षित होणारे धातू वेगळे करता येतात. 3. समुद्राच्या पाण्यातील मीठ वेगळे करण्यासाठी अवसादन ही पद्धत वापरली जाते. असत्य. कारण समुद्राच्या पाण्यातील मीठ बाष्पीभवन पद्धतीने वेगळे करतात. 4. धान्यातील वजनाने हलका असलेला कचरा वेगळा करण्यासाठी उपनणे ही पद्धत वापरली जाते. उत्तर सत्य. 5. जड व हलके असे दोन द्रवपदार्थ वेगळे करण्यासाठी निवळणे ही पद्धत वापरता येते. सत्य. प्रश्न 3 आहे गाळण पद्धती कोणत्या मिश्रणासाठी उपयुक्त ठरते आणि कशी? उत्तर गाळण पद्धत द्रवामध्ये न विरघळलेले घन पदार्थ असलेल्या मिश्रणासाठी उपयुक्त ठरते. मिश्रण गाळणी किंवा फिल्टर पेपरमधून गाळले जाते. न विरघळलेले घन पदार्थ गाळणीवर अडकून राहतात. शुद्ध द्रव गाळणीतून खाली निघून वेगळा होतो. प्रश्न 4 भांड्यातील पाण्यात मिसळलेला लाकडाचा भुसा वेगळा कसा कराल? उत्तर लाकडाचा भुसा पाण्यावर तरंगतो. प्रथम निवळणे पद्धतीने पाणी वेगळे करीन, नंतर उरलेला भुसा गाळणीने वेगळा करीन. 5. सुतार काम करत असताना लाकडी भुशामध्ये एकत्र झालेले लोखंडी खिळे सुतार कोणत्या पद्धतीने वेगळे करू शकेल? त्यापैकी कोणती पद्धत अधिक सुलभ ठरते? उत्तर सुतार हाताने वेचणे किंवा चुंबकीय विलगीकरण या पद्धती वापरू शकतो. चुंबकीय विलगीकरण ही पद्धत अधिक सुलभ ठरते कारण चुंबकाने लोखंडी खिळे लगेच आकर्षित होतात व लाकडी भुसापासून सहज वेगळे होतात. प्रश्न 6 आहे पुढे शब्दकोड्यात विलगीकरणाशी संबंधित काही शब्द दिलेले आहेत. नमुन्यासाठी अशा एका शब्दाभोवती वर्तुळ केले आहे. शब्दकोड्यातील असे सगळे शब्द शोधातही नोंदवहीत लिहा. तर याचं उत्तर आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल.